पैसे मी मुख्यमंत्री यांना विनंती करतो, लाडक्या बहिणीचं कौतुक भरपूर झालेलं आहे. लाडका भाऊजी योजना चालू करा. नवऱ्याला द्याच असते, तुझा भाऊ दिला म्हणून काय झालं, 200 रुपये त्यांना द्यायचं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढले, 3000 रुपये आले, त्यातले 1 रुपया बी दिला. अरे बाप, सगळ्या आमच्या लाडक्या भावाने पैसे दिले तर आम्ही का देणार पैसे तुम्हाला? 200 रुपये देता, परत पुढच्या महिन्यात ते मागायचं नाही. ह्या फक्त याला दाढी वाढेल तसं द्यावं लागतं ते. लाडक्या बायकोकडनं 200 रुपये दाढीसाठी आले, धन्यवाद. मंडळ आभार. आज रक्षाबंधन आहे, पण आमच्या भाऊजीचा चेहरा बघा कसला पडलाय. काय झालं भाऊजी, एवढं का टेन्शन घेतलं? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढले, 3000 रुपये आले, त्यातले 1 रुपया बी दिला. अरे बाप, सगळ्याच्या घरी करायला पैसे नाही आहे. दाढी करायला पैसे नाही तुम्हाला? नाही, तुमची बहीण देच नाही आम्हाला पैसे. का आमचा भाऊ आमच्यासाठी पैसे दिलाय. आम्ही सहखर्च, आमचे पैसे आम्ही काही खर्चू. भाऊजीला 200 रुपये तर द्यावं दाढीला. द्याच असते, नवऱ्याला द्याच असते, तुझा भाऊ दिला म्हणून काय झालं, 200 रुपये त्यांना द्यायचं. मतदानाच्या वेळेला आम्हीच गाडी घेऊन जातो का नाही? पेट्रोलला खर्च आमचा होणार तेव्हा. नाही, आमचा भाऊ दिला, आम्ही खूप खूप खुश आहे त्या पैशावर. नाही, तुम्ही खुश आहे, पण आमच्या भाऊजीला काय, लाडका भाऊजी आमच्या टेन्शन मध्ये दाढी करायला खुश हो, पण 200 रुपये त्यांना दे. दाढीसाठी 200 रुपये द्यावा मी. बापरे, मग काय 2 रुपये देते ब्लेड आणायला? नाही, 200 रुपये देता, परत पुढच्या महिन्यात ते मागायचं नाही. ह्या फक्त याला दाढी वाढेल तसं द्यावं लागतं ते. गाडी वाढल्यावर पैसे मागणार ना. आता हे केले 200 रुपयाची, पुन्हा 4 दिवसात दाढी आली, पुन्हा आम्हाला नाही देणं होत नाही. आमच्यासाठी भाऊजी दाढी करू नका, जाऊ, पैसे बी नको काय. सारखं दाढी वाढ. चला आपण जाऊ. आता आम्ही दाढी बी करत नाही इथे, आम्ही जातो हिमालयात दाढी वाढवा. दाढी वाढवून भगवे कपडे घालणार आता. फक्त सणावाराला तुम्ही दाढी करा, बाकीच्या सणावारालाच येऊ दे का मग? भाऊ दर महिन्याला 1500 रुपये. लाडक्या बहिणीचं एवढं कौतुक झालं, लाडक्या भाऊजीकडे कोण बी वागायला तयार नाही. बँकेत अकाउंटवर पैसे जमावलेत ना, त्यामुळे कसं नवरा कसं बी राहू दे, आपल्याला पैसे. जरा रक्षाबंधन आहे, रंगीबेरंगी काय तर घालावं म्हणा. पैसे नको खिशात. पैसे मागितले तर पैसे श्रावण आहे म्हणले पैसे दे. मी मुख्यमंत्री यांना विनंती करतो, लाडक्या बहिणीचं कौतुक भरपूर झालेलं आहे. लाडका भाऊजी योजना चालू करा. आणि 1500 नको, किमान 100 रुपये वाढवून 1600 रुपये तर द्या महिन्याला. एवढे 100 रुपये आम्हाला दाढीला तरी मिळतील. आणि अजून एक, ते भावाला काय, बहिणीला आले पैसे, पार्टी तर नियोजन नाही, काय नाही, नुसतं आपलं लाडू खाऊ घालून बसवले. तर तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या लाडक्या भावाने पैसे दिले तर आम्ही का देणार पैसे तुम्हाला? आम्ही तुमच्या सोबत लहानपणापासून हे मुख्यमंत्री आता आले तर आम्ही काय बोलायचं तुम्हाला? नाही, मुख्यमंत्री आम्हाला दिले, आम्ही खूप खुश आहे त्या पैशावर. खूप खुश आहे त्या पैशावर. खुश राहा हो, आम्हाला पण खुश करा ना. तुम्ही कमवता, त्या पैशाचं काय तर नियोजन करा. आम्ही कमवत नाही, आमच्या सहखर्चासाठी दिलेला आहे. त्याचं काय म्हणत नाही, पार्टीचं नियोजन काय आता श्रावण संपल्यावर करणार का? विचार करू, पुढचे विचार करू नये. 1500 पैसे थांबवण्यात. नाही भाऊजी मोर्चा काढू, चला पैसे परत घ्या. नाही घेऊ शकत. नाही पैसे परत घ्या. आम्हाला काय पार्टीचं नियोजन नाही, काय नाही. दाढीला 200 रुपये मिळणार. 200 रुपये द्यायला लागले, घेऊन टाका पटकन. चला दाढी झालं, पार्टी भाऊजी चला, आमच्या पार्टीचं काय? धन्यवाद. परत घ्यायचं नाही. लाडक्या बहिणीला कुणाला? लाडक्या बायकोकडनं 200 रुपये दाढीसाठी आले, धन्यवाद. मंडळ आभारी. मंडळ आभारी आहे. परत देऊ नका. नाही देणार. आमचं हे होईल पचका. आता याच्यातलं 1 रुपया मी मिळणार. आपल्याला काय आहे की नाही? मानवले करायला नाही, दाढी जसं वाढायचं तसं. दाढी केलं, पुन्हा वाढले, पुन्हा द्यावं लागतं. नाही परत नाही देणार. मग आम्ही कसं करू, नावं ठेवू नका ना. आम्ही देणार नाही. भाऊ दिला, जरा तुमचं झालं. आता भावाला पुढच्या महिन्यात मेसेजच दाखवणार नाही. लाडक्या भावाचं काय तर पार्टी नियोजन करावं ना. पार्टीचं नियोजन करू, पण पैसे मागू नका. हो बघा, वाक्य बघा, हो पैसे मागू नका, पण पार्टी देऊ. पैसे मागू. हे काम करा, 200 रुपये द्या, दाढी कर म्हणा.
लाडकर भाऊ. तू दाढी कर 200 रुपये वाढते. नाही नाही, हे पैशावर असं नाही चाललं. आम्ही एवढं यांच्यासाठी धडपड करून पैसे आलेत खात्यावर. भाऊजी बँक अकाउंट काढताना तुम्ही गेलतो का नाही सोबत? माझी बी सही आहे रे तिथं. Joint account आहे. त्याच्यात नाही अर्धे पैसे आता मला मोर्चा निघणार म्हणजे निघणार. पहिला मोर्चा आपल्या हातुरुस्टरनं काढून हो विमानतळावर विमानतळावर. विमान उडणार आहे. तुम्ही आमच्यासाठी 100 रुपये मागितले की 50 रुपये देऊन जाता. आम्हाला भावाने एकदमच 3000 दिलंय. तुम्ही पण अर्धे द्या आम्हाला. 3000 रुपये कोण देते? कोण देतंय? पैसे द्या म्हणल्यावर 50 रुपये हातात ठेवतात. 200 रुपये दिले आम्हाला. नाही, काय भाऊजी पार्टी आता करणार आहे काय श्रावण झाल्यावर? श्रावण संपल्यावर पार्टी भावाला आणि मी एकटा नाही येणार, सहकुटुंब, सगळे येणार. आमची सहपरिवार. मावशी बिवशी सगळे येणार. श्रावण संपल्यावर अजून 1-2 वेळा पैसे येऊ दे, मग मोठी पार्टी करू. वा, 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 वा. आता अजून 2 वेळा म्हणजे किती रुपये? 10,000. 3000 तर हो की पार्टीला डबल करून देऊ का? हा? डबल करून देऊ. नको नको. ते आनंद वेगळा आहे आमचा पैसे येण्याचा. नाही तुम्ही नाही देण्याचा आनंद. पैसे येतेच. आता एकदा चालू झाले म्हणल्यावर पैसे येणार आहे का नाही? आनंद करू. डबल करून देऊ म्हणजे. नाही नाही पार्टी तू बनते. असं नाराज करायचं नाही भावा लोकांना. नाराज नाही करणार. पैसे आल्यावर देणार. देणार म्हणून ठरलंय. हा? योजना नाही, झिरो बॅलन्स नाही नाही डबल करून ठरलंय. ठरलंय. बघा आता पार्टी बी देतो म्हणले. भाऊजीला दाढीला 200 रुपये मिळाले. भाऊजी दाढी करता का नाही? हे आता लगेच हा? लगेच करणार. कंप्लीट मागून इथंच करायचं. हा 1.5 रुपयाला मिळते ते. मग राहिले पैसे भरपूर. काय नाही, पैसे मिळण्यासाठी मस्का मारण्याचं काम चालू होतं. काही नाही. चालेल. नाही नाही आमच्या भाऊजी सगळे चमक चमक आलेत सगळे. संपू भाऊजी बघा कसं आलं आमच्या येड्यावर. भाऊजी ते 200 रुपये दाढी करून या. हा लगेच लगेच करणार की दाढी. त्याला काय म्हणा, पैसे जर उरले अजून मला देऊ नको, ठेव पुढच्या महिन्यात अजून येणार. पुढच्या महिन्यात बायकोकडनं परत येणार आहे. परत घ्यायचं? हा, मग जोपर्यंत मुख्यमंत्री योजना आहे योजना तोपर्यंत. चालू झाली म्हणायचं आता. असं तुम्ही मागाल्यावर आम्हाला बहिणींना द्यायचं का नाही? भाऊ लोक विचार करते मग तुम्ही ते मुख्यमंत्र्याला बोला, नवरे मागायलेत म्हणून सांगा. काय अहो, नाही. 1,500 रुपये मधनं 200 रुपये गेले. 1,300 रुपये तुमचे. तुम्ही योजनेची माहिती नीट वाचला ना. हा. कुटुंबाला खर्च करा म्हणले. कुटुंबासाठी करणे, हा. महिलांसाठी, बहिणीसाठी स्वतंत्र खर्च आहे. नाही पण कुटुंबामध्ये भाऊजीला उद्या आमच्या माहेरी काहीतरी कार्यक्रम राहिला, नवऱ्याला द्यावं म्हणून हात पसरायची गरज पडणार नाही. भाऊ पैसे दिल्यामुळं. माहेरात कार्यक्रम ठेवा उद्या. माहेराचा आम्ही एकटेच आहे. हे पण माहेराचा आहे. कुटुंब म्हणजे आम्ही एकटे. असं कसं चालेल सोयीनं? नाही नाही, आम्हाला आता कुठंतरी जायचं आहे. आमची इथे इच्छा जाऊ. जाण्याची. भाऊजी मग रिक्षाने जावा. गाडी आमच्या 1,500 आहे, आम्ही त्यात जाणार. तुम्हाला जास्त पैसे 100 पैसे मागणार मागू नाही. नका म्हणून. हा, आमच्याकडे बिलकुल पैसे जाऊ दे, मागायला. आता जेवढे मिळाले तेवढे घेतो. करूया लवकरच पार्टी पार्टी. आहे, तुम्ही पण या. धन्यवाद. पार्टी 100% करूया. हाताकडे बघा ना. भाऊजी 100ची नोट आलेली आहे. 100 नाही 200 तर बापरे. चालते की नाही? मंडळ खूप आभारी मी आहे. काम करतो. भाऊजी चालते की नाही बघूनच. नोट चालते की नाही बघूनच. ओके धन्यवाद.